आपण पवित्र आत्म्याशिवाय काही करू शकत नाही प्रियांनो. प्रेज गॉड, आपल्याला पवित्र आत्मा पाहिजे म्हणजे पाहिजे. प्रेज गॉड, पवित्र आत्म्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. येशूला सुद्धा ही गोष्ट माहिती होती. तो जाता जाता तो म्हणाला, मी जातो हे तुमच्या भल्याचं आहे. इट इज फॉर युअर बेनिफिशियल दॅट आय गो. असं का बरं म्हणाला येशू? हे तुमच्या फायद्याचं आहे असं का म्हणाला येशू? माझं जाणं हे तुमच्या फायद्याचं आहे असं का म्हणाला येशू? तुम्हाला काय वाटतंय? आपल्याला पवित्र आत्मा काही वेळी मिळाला नसतं. व्हेरी गुड. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का, येशू ज्यावेळेस पृथ्वीवर होता ना, त्याला इस्रायलचं मॅन्डेट होतं. इस्रायल सोडून बाहेर नव्हता जाऊ शकत. ज्यावेळेस येशू पृथ्वीवर होता ना, तो इस्रायल सोडून बाहेर जाऊ शकत नव्हता. म्हणून येशूचं स्वर्गात जाणं खूप इम्पॉर्टंट होतं, कारण पवित्र आत्म्याला पूर्ण जगाचा मॅन्डेट आहे. समजतंय? पवित्र आत्म्याला पूर्ण जगासाठी पाठवण्यात आलं होतं. येशूला इस्रायलामध्ये नाही का, इस्रायलाच्या हे भटकलेल्या नाही का ह्या मेंढरांसाठी पाठवलं होतं, पण त्याच्याद्वारे तारण जगामध्ये येणार होतं. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचं तारण होणार होतं. बायबल कसं सांगतं, योहान 3:16 मध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रेज गॉड. आणि तिसरी गोष्ट, येशू ख्रिस्त हा शरीरामध्ये होता. प्रेज गॉड. येशू ख्रिस्त हा शरीरामध्ये होता आणि 100% मनुष्य देखील होता. प्रेज गॉड. एक आत्माच आपल्याला नाही का मदत करू शकते. एक आत्माच अनलिमिटेड आपल्या सोबत राहू शकते. प्रेज गॉड. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? ज्यावेळेस येशू वर पित्याकडे गेला, प्रेज गॉड, पवित्र आत्मा आला खाली. प्रेज गॉड. आता पवित्र आत्मा अमेरिकामध्ये पण आहे, पवित्र आत्मा इंग्लंडमध्ये पण आहे, ऑस्ट्रेलियामध्ये पण आहे, युरोपमध्ये पण आहे, चायनामध्ये पण आहे, पुण्यामध्ये पण आहे, नेहरू नगरमध्ये पण आहे, किंग्स अँड प्रिस्ट मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. प्रेज गॉड. पवित्र आत्मा, तुम्ही ज्या वेळेस नाही का बाईक चालवताय, तुमच्या सोबत पवित्र आत्मा आहे. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याला काही कंट्रोल नाहीये, पवित्र आत्म्याला काही सीमा नाहीयेत प्रियांनो. प्रेज गॉड. तो तुम्हाला नाही का तुरुंगात जरी डांबण्यात आलं तर त्याच्यातून बाहेर काढू शकतो. प्रेज गॉड. तो शैतानाचं कसलं पण जो असेल तो मोडू शकतो. प्रेज गॉड. पवित्र आत्मा इज सफिशियंट. प्रेज गॉड. तुम्हाला पवित्र आत्मा पुरेसा आहे. बोला प्रेज. बोला माझ्या मागे, मला पवित्र आत्मा पुरेसा आहे. प्रेज गॉड. सो पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करणार. जर तुम्ही नाही का गृहिणी आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मदत करणार. पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये मदत करणार, तुमच्या शिक्षणामध्ये मदत करणार. पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये मदत करणार, तुमच्या करिअरमध्ये मदत करणार, सर्व ठिकाणी मदत करणार. बट वी हॅव टू बी इन ट्यून विथ होली स्पिरिट. प्रेज गॉड. आपण पवित्र आत्म्यासोबत सहभागितेमध्ये असलं पाहिजे. प्रेज गॉड. अँड ही इज रिअल. जसं मी तुम्हाला रिअल आहे, मी तुम्हाला स्पर्श करू शकतो, प्रेज गॉड करू शकतो, तसं पवित्र आत्मा देखील रिअल आहे. तो तुम्हाला स्पर्श करू शकतो, तो तुमच्या सोबत राहू शकतो, तो तुमच्या सोबत नाही का फिरू शकतो. प्रेज गॉड. अँड ही इज देअर ऑलवेज. प्रेज गॉड. माझ्या बोलण्याच्या आधीपासून तो तुमच्या सोबत आहे. बट काय माहितीये का, आपला एन्काउंटर नाही झाला, आपलं त्याच्याबरोबर वार्तालाप नाही झाला, किंवा आपलं त्याच्यासोबत नाही का संभाषण नाही झालं, त्यामुळे नाही का आपल्याला असं वाटतं की मी एकटा आहे. प्रेज गॉड. आपल्याला आता ते रिलेशनशिप मध्ये जसं काळ जवळ येत आहे, जसं वेळ जवळ येत आहे माझ्या प्रियांनो, प्रेज गॉड, आपल्याला जास्तीत जास्त पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये वाढलं पाहिजे. प्रेज गॉड. आपल्याला जास्तीत जास्त सतेज बनलं पाहिजे, संवेदनशील बनलं पाहिजे. संवेदनशीलता माहिती काय आहे? कॅन एनीबडी टेल? संवेदनशीलता. अलर्ट, जाणीव, सेन्सिटिव्ह. येस. प्रेज गॉड. सो
असं संवेदन राहायचं आहे आपल्याला, असं संवेदन असलं पाहिजे. त्याला जे फील होतंय ते तुम्हाला फील झालं पाहिजे. समजतंय? आणि कोण करतात हे लोक माहिती आहे का? हे सगळं कोण लोक करू शकतात माहिती आहे? लिटरली अशा लोकांबरोबर राहिलोय मी. लिटरली सडनली नाही का ते रडायला लागतात, हसायला लागतात. बिकॉज असं ते प्रेयर लाईफ त्यांचं मेंटेन आहे, की पवित्र आत्म्यासोबत नाही का ते नेहमी संवेदनशील असतात. प्रेज गॉड. आपल्याला पवित्र आत्म्यासोबत असं संवेदनशील असायला पाहिजे, की पवित्र आत्मा तुम्हाला काय बोलतोय लगेच स्पिरिटमध्ये तुम्हाला कळलं पाहिजे. कळतंय मी काय बोलतोय? पवित्र आत्मा तुमच्याशी काय बोल. पवित्र आत्मा कदाचित तुम्हाला म्हणत असेल, हे थोडा वेळ साईडला हो, अन्य भाषेत बोल. प्रेज गॉड. प्रेज करायला लाग. तुम्ही प्रेज करायला लागलं पाहिजे. असं आपल्याला संवेदनशील राहायचंय पवित्र आत्म्यासोबत. सेन्सिटिव्ह. येस, सेन्सिटिव्ह. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जितकं जास्त जगाचे आवाज ऐकताल, मोबाईलवर घ्या, फ्रेंड्सच्या सोबत नाही का, जितकं जास्त क्राऊडमध्ये असाल, तितका कमी तुम्हाला तो आवाज ऐकायला येणार. समजतंय मी काय सांगतो? पण जितकं तुम्ही स्वतःला सेट अपार्ट करताय, जितकं तुम्ही स्वतःला नाही का वेगळं ठेवताय, प्रेज गॉड, क्राऊड पासून, गर्दीपासून, सोशल मीडियापासून, जितकं तुम्ही स्वतःला नाही का अलिप्त ठेवताय, वेगळं ठेवताय, प्रेज गॉड, आणि त्याच्यासोबत बोलायचा प्रयत्न करताय प्रियांनो, तितकं जास्त तुम्ही सेन्सिटिव्ह होताय. प्रेज गॉड, तितकं जास्त तुम्ही नाही का संवेदनशील होताय. समजतंय? पण जितकं तुम्ही स्वतःला बिझी ठेवताय क्राऊडमध्ये, कामामध्ये, काही पण असेल ते, मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये, स्वतःला नाही का नेहमी व्यस्त, किंवा जरी काय व्यस्त राहण्याचं कारण नाही तरी मोबाईलमध्ये कंटिन्यू नाही का व्हिडिओज पाहणं, मूव्हीज पाहणं, न्यूज पाहणं, रील्स पाहणं, शॉपिंग साइट्स पाहणं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो ही विल ऑलवेज सी, ही इज अ जेंटलमॅन. पवित्र आत्मा काय जेंटलमॅन आहे. ही विल सी यू आर बिझी, ही विल नॉट डिस्टर्ब यू. आय एम टेलिंग यू, ही विल नॉट डिस्टर्ब यू. ही विल जस्ट क्राय. शी नीड्स मी, ही नीड्स मी, बट स्टिल बिझी. कळतंय मी काय बोलतोय? ज्यावेळेस तुम्हाला असं फील होतं, की आय नीड नाही का कोणाची, मला मदतीची आवश्यकता आहे, आय एम हेल्पलेस, त्यावेळेस तो धावून येणार तुमच्याकडे. समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? सो का नाही आपण नाही का आधीपासूनच थोडंसं नाही का स्वतःला सेट असाइड केलं, एक डिफरंट लाईफ जगा. असं लोंढ्याप्रमाणे नाही का सगळेच वाहून जात आहेत. समजतंय? कोणीतरी नाही का असं उभं राहा. लॉर्ड, टॉक टू मी. आय एम डेडिकेटिंग these many minutes. मी इतके मिनिटं नाही का स्वतःला नाही का वेगळं ठेवतोय. मी अन्य भाषेत प्रार्थना करतोय. प्रेज गॉड. जितकं जास्त तुम्ही नाही का संवेदनशील राहताय, जितकं जास्त तुम्ही नाही का सेन्सिटिव्ह राहताय, तितकं जास्त त्याचा आवाज तुम्हाला स्पष्ट होणार. मला आठवतं मी बेनिनचं बुक वाचलं होतं, गुड मॉर्निंग होली स्पिरिट. जर तुम्ही कधी वाचलंय, प्रेज गॉड. बेनिन काय म्हणतो माहिती आहे का त्या बुकमध्ये, मला देवाचा आवाज खूप स्पष्ट ऐकायला येतो. का माहिती आहे का? कारण त्याने ज्या गोष्टी बोलल्या ना त्या मी करतोय, आणि ज्यावेळेस मी त्या गोष्टी करतोय ना त्यावेळेस अधिक जास्त स्पष्ट तो आवाज होतो. प्रेज गॉड. सपोज तो बोलतोय नाही का की थोडा वेळ अन्य भाषेत प्रेयर कर, आणि तुम्ही नाही का रिमोट घेऊन बसलाय टीव्ही समोर, तुम्ही म्हणताय बघू रात्री प्रेयर करताना करेल, बघू जेवण झाल्यानंतर करेल, बघू नाही का हा प्रोग्राम संपल्यानंतर करेल. मग तुम्ही काय करताय माहितीये का? डिले डिले करत नाही का थकून जाताय, नंतर तुम्ही झोपून जाताय. समजतंय मी काय सांगतोय? सो हे काय होतं माहितीये का, स्लोली स्लोली तुम्ही त्याला का नाही का काय करताय, डिस्टन्स देताय, तुम्ही त्याच्यापासून दूर होताय,
त्याचा आवाज हळूहळू तुमच्याकडे नाही का अस्पष्ट ऐकायला येतो. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? जेव्हा तुम्ही ओबे करताय, यू विल हिअर नाही का मोर क्लिअरर. ज्यावेळेस तुम्ही नाही का त्या त्या आवाजाला नाही का ओबे करताय, त्यावेळेस अधिक स्पष्टपणे नेक्स्ट टाइम तुम्ही ऐकाल. सपोज त्याने तुम्हाला नाही का 4 वाजता प्रार्थनेसाठी उठवलंय. प्रेज गॉड, तुम्हाला असं फील झालं की तो तुम्हाला म्हणतोय की प्रेयर कर, आणि तुम्ही प्रेयर केली. आय एम टेलिंग यू, अधिक स्पष्ट होणार थोड्या वेळाने. अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? सो तुम्हाला हे मेंटेन करायचं. हळूहळू तो तुम्हाला सांगणार की इंटरव्ह्यू मध्ये हे बोल, इंटरव्ह्यूवर ह्या गोष्टी शोधतोय. प्रेज गॉड. तो तुम्हाला सांगणार तुमच्या स्वयंपाकामध्ये काय चेंजेस तुम्हाला करायचे. तो तुम्हाला सांगणार तुमच्या कामामध्ये तुम्ही कसं उत्कृष्टतेमध्ये चालणार. कधी सांगणार? ज्यावेळेस तुम्ही संवेदनशील होताय त्याच्या आत्म्याच्या प्रती. समजतंय? जगला असाल आतापर्यंत एक बेशिस्त लाईफ जगला असाल नाही का, आपली मनमानी नाही का. तुम्हाला दिसत नाही का की मला परत हे बोलू द्या की येशू ख्रिस्ताला फक्त तुम्ही आपला नाही का लॉर्ड आणि प्रभू म्हणून स्वीकारलंय, पण तुम्ही स्वीकारलंय, पण तो खरंच झालाय का लॉर्ड आणि प्रभू तुमच्यावर? तुमच्या स्वतःला नाही का हा प्रश्न विचारा. समजतंय की अजून तुम्ही नाही का तुमच्या नाही का आदतांचे गुलाम आहात, तुमच्या हॅबिट्सचे नाही का गुलाम आहात, तुमच्या कमजोरीचे गुलाम आहात, तुमच्या झोपेचे गुलाम आहात, किंवा तुमच्या नाही का प्रोग्रामचे न्यूजचे गुलाम आहात तुम्ही. समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? येस, तुम्ही नाही का खूप वर्षापूर्वी तुमचं तारण झालं, त्यावेळेस ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारले. येस, तो आपला तारणारा आणि प्रभू आहे. प्रेज गॉड. बट तो सर्वस्वी नाही का अजून नाही झालाय. तुम्हाला त्याला नाही का सरेंडर केल्यावर तो तुम्हाला नाही का त्या एरियामध्ये त्याचं प्रभुत्व दाखवेल आणि गोष्टी सॉल्व्ह करेल. समजतं मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? अजूनही नाही का तुम्ही स्वतःच प्रभू आहे काही काही एरियामध्ये तुमच्या जीवनाच्या. समजतंय? अजूनही नाही का आयडल वर्शिप चालू आहे, म्हणजे स्वतःला तुम्ही नाही का देव केले त्या एरियामध्ये. प्रेज गॉड. सो गॉड वॉन्ट्स दॅट एव्हरी एरिया. प्रेज गॉड. समजतं मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतोय? आर यू अंडरस्टँडिंग? सो ह्याच्यामध्ये नाही का ह्याच्यामध्ये डायरेक्ट असं उत्तर नाहीये, पण 2 वेज आहेत ज्याच्यामुळं नाही का तुम्हाला ह्या गोष्टी लगेच आयडेंटिफाय होतील. 2 वेज म्हणजे सगळ्यात पहिला वेज काय, सगळ्यात पहिला मार्ग काय माहितीये का? तुम्ही जितकं जास्त पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये आहे ना, तितकं तुम्ही नाही का त्याच्या आवाजाचे सवयीचे असणार. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं पाठमोरे उभे आहेत, तुमच्या मागून तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्याने तुम्हाला आवाज मारला. तुम्हाला माहिती आहे की हा हर्षू आहे किंवा हा प्रज्वल आहे. प्रेज गॉड. येस, तुम्हाला समजणार हा ह्याचा आवाज आहे. बिकॉज का? कारण तुम्ही ह्या आवाजाच्या सोबत प्रवास केलाय. समजतंय? सो पहिला काय माहितीये का, तुम्ही जितकं त्या आवाजाच्या सोयीचे आहे ना, तर तुम्हाला नाही का तो आवाज तितकं जास्त आयडेंटिफाय करायला हेल्प होणार. हा झाला पहिला वे. आणि दुसरा वे काय आहे? जितकं तुम्ही सगळे बटन्स नाही का सगळ्या दुनियाला बंद कराल. आता काय मल्टिपल आवाज आहेत, सगळे बटन चालू आहेत. फ्रेंड्स चालू आहे, ऑफिस मधले चालू आहे चाव चाव, कंटिन्यू फोन चालू आहे, घरातले चाव चाव, शेजाऱ्यांचा चाव चाव. चाव चाव आय मीन टू से, तुम्ही वेळ देताय ह्या लोकांना. जरी कोण नाहीये तरी हे पिल्लो आहे. प्रेज गॉड. समजतंय? आय एम टेलिंग यू, सेट अपार्ट. स्वतःला नाही का वेगळं करा. तुम्हाला सांगू का, तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुम्ही एका ठिकाणी जॉबवर आहात,
तुम्हाला असं वाटत असेल की पास्टर हे माझ्यासाठी खरंच डिफिकल्ट आहे, आय एम टेलिंग यू, देव तुम्हाला ग्रेस देईल. तुमचं काम पण तुम्ही व्यवस्थित करताल, तुमचा धंदा, बिझनेस सगळं व्यवस्थित करताल आणि तुम्ही नाही का हे सगळं करत असताना नाही का एकटं त्याच्यासोबत वेळ घालवाल. आणि हे खूप इम्पोर्टंट आहे. एकटं त्याच्यासोबत वेळ घालवणं. तुम्हाला माहिती आहे, मला तुम्हाला सांगू द्या, येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला बायबल सांगते. लूक याचा 4 अध्यायामध्ये लिहिलंय. ही वॉज बीइंग फिल्ड विथ द होली स्पिरिट. पवित्र आत्म्याने भरल्या पवित्र आत्मा येशूला कुठं घेऊन जातोय? अरण्यामध्ये घेऊन जातोय. का बरं अरण्यामध्ये घेऊन गेला? परीक्षा व्हावी म्हणून. प्रेज गॉड. पवित्र आत्म्यासोबत त्याला वेळ घालवणं खूप इम्पॉर्टंट होतं. ज्यावेळेस परीक्षा तुमच्या जीवनामध्ये येत आहेत, कॅच बघा. When you come across situations, trials, tribulations, temptations, testings, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पवित्र आत्मा तुमच्या सोबत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. पवित्र आत्मा नेहमी आहे पास्टर. प्रेज गॉड. बट तुम्ही आहेत का पवित्र आत्म्याच्या सोबत? बायबल काय सांगतात? मी तुम्हाला कधी सोडणार नाही, मी तुम्हाला कधी त्यागणार नाही. दॅट मीन्स ही इज 100% देअर विथ अस. ओके, बट आर वी विथ हिम? नाही समजलं? अजून खोलवर समजावतो. मार्था आणि मरिया. येशू ख्रिस्त घरात होता, मार्थेच्या घरात होता. कोणाच्या? मार्थेच्या घरात होता येशू ख्रिस्त, पण मार्था येशू सोबत नव्हती. इट कुड बी की येशू तुमच्या घरात आहे, पण तुम्ही येशू सोबत नाहीये, असं असू शकतंय. होतं ना मार्थाच्या सोबत पण. येस, समजतंय? सो मला काय म्हणायचंय, डिस्कनेक्ट व्हा. नाही का, काही लोक जे बिनकामाचे आहेत, ज्याच्यापासून काय फायदा नाही, ज्यांच्याशी नाही बोललं किंवा बातचीत कमी केली तर काय आपल्या जीवनावर परिणाम नाही होणार. बंद करा. इकडं नाही का सार्वकालिकतासाठी नाही का पवित्र आत्म्याबरोबर बोलणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासोबत वाढणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या आवाजाच्या सोयीचं होणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बायबल वाचाल ना, तर उत्पत्तीपासून प्रगटीकरण पर्यंत नाही का त्याच्या आवाजाबरोबरचा प्रवास आहे. मग देव बोलला, मग परमेश्वर बोलला, मग देवाचा आत्मा बोलला, बोलला 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 नाही का. ह्या कंटिन्यू नाही का, हे म्हणजे जर देव बोलतोय तर त्याचा नाही का आवाज आहे. जर त्याचा आवाज आहे तर आपल्याला समजणं इम्पॉर्टंट आहे. आणि त्यामुळे शैतानाने नाही का ह्याची खात्री केली आहे की मी हे जग पूर्ण नाही का आवाजाने भरेल. यू विल हिअर सो मेनी व्हॉइसेस and you will get confused की what voice is his voice. समजतंय? तुम्ही इतके सगळे आवाज ऐकाल आणि तुम्ही कन्फ्यूज व्हाल की ह्याच्यापैकी कोणता आवाज नाही का माझ्या देवाचा आहे. येस, समजलं? येस. सो इट इज नॉट डायरेक्ट आन्सर, इट्स सिच्युएशन बेस्ड आन्सर. फर्स्ट काय होतं आन्सर की मी त्या आवाजाला नाही का ओळखून नाही का त्या आवाजासोबत प्रवास केला पाहिजे. सेकंड काय, त्याला सपोर्टला दुसरे आवाज बंद केले तर तो आवाज अधिक नाही का स्पष्ट होणार.